अर्ध्या मलीचा चिखल पूर्ण बांधावरती टाकला नाही हे बघा. अर्ध्या मलीचा चिखल पूर्ण होतोय खत वगैरे मारून. काय कसं काय माहिती नाही, पण आपल्याला आज आरोईची आठवण येते. इकडं बघा मस्तपैकी एकदम घट्ट झालेलं आहे, जसं की डेअरी मिल्क असते नाही का, त्या टाईपमध्ये झालेलं आहे झाले. आणि आता काय करतोयस, गुटं फिरवतोयस आता. ह्याची पण सेम झाली बघा. डुपुक 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 डुपुक. वरती पुन्हा एक धरण बांधलं गेलं, त्याच्यामुळे आपल्याला आता पाणी पूर्ण येत नाही आणि दाढ पूर्ण आपल्याला सुकी काढावी लागते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश सिंदुरकर. मस्तपैकी तुमच्या सकाळी 7:15 वाजता आपल्या चॅनलमध्ये मस्तपैकी तुमचं स्वागत आहे. तर विशिष्ट आलो होतो शेतावरती आज, आणि बघत होता पूर्ण मळ्या आहेत ना आपल्या, त्या पूर्ण सुकल्या होत्या, पाणी अजिबात नव्हतं. तर मग पाणी आपल्याला पकडायला यायला लागलं सकाळी. त्याच्यामुळे हे बघा आपण जोत आत्ताच बांधलेले, आणि पहिल्या मळीचीच आपण चिखल आहे ते आपण करतो आहे. हे बघा, हे शेत तुमच्या ओळखीचं असेल, लास्ट टाईम तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. देवळाच्या शेतावरती आपण आलेलो आहे आणि आत्ताच सुरुवात केलेली आहे. तर हे बघा अन्न सगळी कुपट आहे ती घेतो आहे. आपल्याला पण आता कोपरे हे करायचे आहेत, कतून घ्यायचे आहेत पूर्ण. तर आपल्या चॅनलमध्ये कोण नवीन असेल तर हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ आठवणीने शेअर पण करा. तर मग बघूया. सकाळी लवकर येऊन पहिलं काय केलं माहिती आहे, पाणी बांधून टाकलं, कारण पूर्ण म्हणजे पाणी उपलाट होते वरून. इथून खाली आपला आहे ना, हे बघा इकडून खाली आहे ना, तो असा हरला आहे, आणि त्या हरल्याला उपलाट असल्यामुळे पाणी खूप होतं. काल पाणी आटलं, त्यामुळे आज आपल्याला पुन्हा पकडायला लागलं. आणि मग पाणी तिकडून अर्धा ह्या आमलीमध्ये हे केलं, आणि तिकडून असं घेऊन आलेलो आहे, असं केलं. तर मग बघूया, चला आता आधी पहिलं आपण कोपरे जे आहेत ते आपण हे करून घेऊया, आणि त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस काय असेल ती तुम्हाला दाखवतो. हे बघा मम्मी तिकडे, खाली तिकडे पप्पा आलेले आहेत, सासरे पप्पा तिकडे आहेत, दाढ काढत आहेत. आणि हे बघा इकडे पण आहेत, इकडे हे ना बघा, हे ना असं करून ठेवलं नाही की हे बघा अर्ध्या मलीचा चिखल पूर्ण बांधावरती टाकला नाही. हे बघा अर्ध्या मलीचा चिखल पूर्ण बांधावरती आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये तुमची एक चिखल झाली ना रे, नाही यांची एक चिखल झालेली आहे, कारण त्यांनी अगोदर बांधला नाही. आम्ही नंतर मग सगळं शेतावरती ते पाणी वगैरे लावून बैल आणायला गेलो, बैल वगैरे आणून झाल्याच्या नंतर मग पुन्हा इकडे आपण आता बांधलेलं आहे, असं केलं आहे. हे बघा पूर्ण झालेलं आहे एक चिखल. आपली पण आता होईल, आपलं आता कोपरे आपल्याला हे करून घ्यायचे आहेत, आणि त्याच्यानंतर मग बांधावरती चिखल वगैरे सर्व आहे ते आपण घालून घ्यायचं. तर मंडळी जवळपास आहे बघा आपली चिखल झालेली आहे, आणि आपण जे पण आहे ते बांधावर ते बघा असा पूर्ण आपण गोल चिखल वगैरे पूर्ण घालून झालेला आहे. अण्णा आहे बघा, अण्णा जो दाखवतोय खत वगैरे मारून झालेलं आहे. खत डबा आपण इकडे ठेवलेला आहे, खत वगैरे पूर्ण मारून झालेलं आहे. कोपरे वगैरे जे पण होते ते आपण पूर्ण कतून घेतलेले आहेत. आणि आज काय कसं काय माहिती नाही, पण आपल्याला आज आरोईची आठवण येते, कारण आरोई होती लास्ट टाइम आपल्या त्याच्या म्हणजे देवलाच्या शेतावरती आरोई आलेली होती, आणि आज तिची आठवण अचानक यायला लागली. असं थोडीफार कामं पण झाली असती, आणि तिला पण थोडंफार बरं वाटलं असतं, कारण तिला ह्या म्हणजे आपलं भात शेती आपण जी लावणी करतो तर तिला एवढा पण अंदाज नाही आहे. सो तिला थोडाफार अंदाज आला असता. चिखल बघा मस्तपैकी एकदम घट्ट झालेलं आहे, जसं की डेअरी मिल्क असते नाही का, त्या टाईपमध्ये झालेलं आहे बघा पूर्णपैकी. आणि नाकवतोय जोत झाला. आता फक्त एक असं तास झालं की झाली आपली चिखल. मग आपल्याला ह्या आंबल्याचे एक करून घ्यायचे चिखल. आज बहुतेक पूर्ण आपल्याला हे आटपायचं आहे. 5 मल्या आहेत त्यावरच्या, तेव्हा काकी येते इकडून दाढ घेऊन. मम्मी काले तिकडे उभी आहे ती बघा. मम्मी पाण्याचा विचार करते, पाणी कधी येत आहे, पाणी कधी येत आहे. पण पाणी येतच नाही. काकी दाढ घेऊन काढून आलेली आहे. खाली 2 माणसं आहेत आपली, म्हणजे कोण सासरे बुवा आणि सासूबाई काली आहेत, ते आपल्या दाढ काढतात. जॉनी पण बसला आहे बघा कसा तो, आहे बघा. जॉनीला आवाज आहे, जॉनी या या. जॉनी काय नेतला नाही, जॉनी बसला आहे मस्तपैकी गार याच्यामध्ये. हे बघा ह्यांची पण एक चिखल होत आली. हे बघा हे पण आपलंच पूर्ण शेत आहे खालपर्यंत, म्हणजे हे असं एवढा पूर्ण आपला असा वावर आहे. हे इकडून असं पूर्ण आल्याच्या नंतर हे बघा हे असं हे पूर्ण हा वावर पूर्ण आपला आहे. तर बघूया आता आधी एका मल्याची चिखल झालेली आहे आपली, आणि त्याच्यानंतर आपल्याला आता
लावून घ्यायचं आहे. लावून झाल्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे दुसरी मळी बाकी आहे, ती दुसऱ्या मळीची आपल्याला चिखल पण करायचे. तर दुसऱ्या मळी चिखल झाल्याच्यानंतर बघूया. आज बहुतेक असं वाटतं आहे की कामावरती पण थोडीशी सुट्टी होऊन जाईल, कारण आलो आहे आपण शेतावरती म्हटल्यावर मला वाटत नाही आज मी जाऊन दुकान उघडेन असं. तर बघूया वाजलेत किती. वाजलेत काय जास्त नाही वाजलेत फक्त आत्ताशे 9 आणि आपल्या हे बघा झाले 9 वाजलेत. आणि पहिल्या मळीची आपली चिखल झाले. आता अण्णा घेऊन आला दुसऱ्या मळीमध्ये. आता या मळीमध्ये पहिला अण्णा आपल्याला पाणी वरनं थोडंसं सोडायला लागेल. हा तिथून पाणी थोडंसं आपण सोडून घेऊया. पाणी आपण भरपूर घेऊन आलेलं आहे वरून सकाळी पकडून. आता इकडून असं पाणी ह्या मळीमध्ये, त्यानंतर तिकडून असं तर ते बघा मम्मीने तिकडून असं हे केलं नाही. हे बघा दाखवतो तुम्हाला, पाट काढला नाही थोडासा, म्हणजे कसं पाणी खाली दाढ पूर्ण आपली सुकी आहे आणि सुकी पूर्ण आपल्याला दाढ काढायला लागते. त्याच्यामुळे हे बघा मम्मीने इकडून असं पाणी घेऊन असं ह्या दाढी आहे, हे एक दाढ आहे. आणि ते बघा मम्मीने तिथे पाट काढला नाही खाली, ते बघा खालच्या मळीमध्ये. हे बघा इथून मम्मीनं असा तो पूर्ण असा पाट काढून असं खाली पाणी घेऊन गेले, कारण दाढ पूर्ण आपल्याला सुकी काढावी लागते त्याच्यासाठी. काय रे झाली तुझी चिखल एक? याची एक चिखल झाले. आणि आता काय करतोयस, गुटं फिरवतोयस आता. याची पण सेम झाली चिखल, आपली पण सेम झाली. तर आमचं कुठं आहे काय माहिती. अण्णा घेऊन नाही आलाय वाटतं. अण्णा गुट्टा आणलं नाही आहे नाही डायरेक्ट गुट्टा नाही आपल्याकडं. होता पण आपण घेऊन आलो, विसरलो. तर मला आता काय आहे तसं आपण आता करून टाकायचं. आणि बघूया जॉनी का ओरडतोय काय माहिती. जॉनी खाली आहे काहीतरी झालं असेल. हे बघा पाणी बघा कुठून आपण सोडलेलं आहे. एक ह्या ठिकाणावरून अंदाज येते बघा, हातपाय धुतोय तिथून असं पूर्ण पाणी आपल्याला खालपर्यंत घेऊन जायचं आहे. तर झालं आहे पाणी थोडंफार. आता आपल्याला मळी लावून घ्यायचे. खालून येत आहेत, मम्मी येते, काकी येते, सासूबाई त्या पण येत आहेत. सर्वजण आता मळी लावून टाकतील. पप्पाच काय आले नाहीत, पप्पाच घरीच थांबले. पप्पांची मजा आहे. तो का तिकडून पाणी बघा किती येत आहे ते. हा खरं आता किसवून टाकूया अण्णा, त्याचं पूर्ण ते फाटे मारून टाका. फक्त एकच त्या व्यवहारचा असं ताण देऊन त्याला चर्या मग त्याला रशी काहीतरी बघतो. नाही तर वेल तिथे आहे बघ, मी आणलेल्या बांधण्यावर. हा तिथं हा वरती बांधावरनं मग वेळ घेऊन येतो. चल त्याला बांधून टाकूया. तुम्हाला बांधून पण दाखवतो. सकाळी येऊन काय केलेत पराक्रम. पूर्ण एवढा मोठा असा झोत पडला होता की पाणी आहे ना आपल्याला अजिबातच नाही भेटत होतं. हा एकदम भारी वाटतं आहे बघा. डुपूक चिखल पण मस्त आलं एकदम. हे बघा घट्ट अगदी. हे बघ घट्ट चिखल झाले. हे बघा पूर्ण पाणी दाखवलं बघा काय. हे बघा इथून अर्ध पाणी इकडून सोडलेलं आहे, अर्ध पाणी तिकडून सोडलेलं आहे, असं केलेलं आहे. आणि तुम्हाला धरण दाखवतो. सकाळी येऊन खूप मेहनत झाली. सकाळी ॲक्च्युअलमध्ये 6:45 वाजता समथिंग आपण आलेलो शेतावरती. का तर बोललो की बघूया, पण आलेलं बघतो तर पाणीच नाही अजिबात. तर म्हटलं मग आता काय करायचं, म्हणून बैल आहे ते आपण लेट घेऊन आलेलो. हे बघा हे आपण सकाळी येऊन धरण पकडलेलं आहे पूर्ण. आणि मेन म्हणजे शॉर्टसिंग काय माहिती का, तिथे आपण एक कागद टाकलेला होता. तो कागद आहे ना तिथे एवढा मोठा झोत होता. हे बघा इथे आहे ना, तिथे एवढा मोठा असा होल होता की तो कागद आम्ही पसरलेला, तो कागद याच्यातून खाली इथपर्यंत आला होता. नशीब म्हणायचं की अण्णा पलीकडून तिकडून गेला आणि कागद बाहेर काढला. आणि त्याच्यानंतर आपण टाळे वगैरे घेऊन आलो आणि टाळे वगैरे पूर्ण आपण चेपून सगळं बाई पाणी जे आहे ते रवाना केलेलं आहे. बघा हा पाट आहे आपला, हा जुना पाट आहे, आजोबाच्या पंजोबाच्या काळामधला पाट आहे. तो आपण खाली नेऊन तिथून पूर्ण शेताला पाणी लागण्यासाठी त्यांनी केलेला होता. त्याच्यात आपण उपयोग केलेला आहे. आणि हे पाणी पूर्ण आहे ना, हे उकलाडीचं पाणी आहे वरपासून. तर वरपासून पाणी येतं, पूर्ण उकलाडीचं पाणी आहे. तर ते दांडे पाणी आपण आणलं कशासाठी होतं, वेल पाहिजे होता आपल्याला खैरासाठी बांधण्यासाठी. आता वेल कुठे बोलला अण्णा कुठेतरी हे बघा इथेच वेल आहेत. हे एकत्र ह्याच्यातलं वेल आपण तोडूया आणि घेऊन जाऊया. आता तोडायला मी कोयता पण नाही आणलं आहे. 1 मिनटं थांबा, बघूया तोडून बघूया. फायनली तुटलेलं आहे हे बघा. तर आता हे वेल आहे ते घेऊन जाऊया आणि त्याला पहिला आपण बांधून टाकूया, कारण नाहीतर तो आपल्याला पुन्हा हे करणार, अडचण करणार पूर्ण. तो वेल म्हणजे वेल नाही, खैर आपल्याला पूर्ण अडचण करणार भात नांगरून यायची म्हणजे लावून यायची. तर मग म्हणजे बैल अडकतील, बाकी काय विषय नाही आहे.
धरण तर तुम्हाला दाखवलं. आता पहिला ते जाऊन हे बांधून घेऊया खाली आणि बघूया आता मम्मी आणि येतील खालून. अजून काय आले नाहीत. पप्पा आले, पप्पांचं आगमन झालं काय झालं, पप्पांचं आगमन झालं शेतावरती. काय माहिती आज खळ्याचं काम पण आपलं सुरू आहे, त्यामुळे पप्पांना यायला टाईम नाही भेटत. पण बघूया शायद पप्पा आलेत वाटतं. ऑरेंज टी शर्ट होय पप्पाच आहे, पप्पा आलेत शेतावरती. तर बघूया चला. चिखल मस्त आली, काय पण बोलाय बघा, मजा वाटते एकदम चिखलात. बैलांना थोडीशी विश्रांती दिली आहे बघा. बैल थोडं उभे आहेत, विश्रांती घेतात. हा आणलेला आपल्याला हा खैर बांधून घ्यायचा आहे. हा बघा हा खैराचा शेंडा आहे ना, हा शेंडा तो तिकडं आतो, तो आपण इकडे ताणून घेऊया ह्याला इथे, म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल. पप्पा आलेत ना, होय पप्पाच आहे ते बघा. फादर आलेत काठी घेऊन, दोन्ही फादर एकत्र. एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे हा आपला, एक्सपिरियन्स एक वेगळाच आहे. मम्मी आणते दाढ, मम्मी दमणार आहे. बघूया चला मग. पहिला आपण आधी हा बांधून घेऊया खैर इथून इथे, आणि त्याच्यानंतर मग पुढचं काय असेल ते बघूया. काहीच पाणी पूर्ण आटलं आपल्या शेतामधलं, म्हणून आता आपल्याला पुन्हा एकदा धरण बांधायला लागतात. आता घरी जाऊन पहिला कागद घेऊन आलो, आणि ते बघा अण्णा आहे, देत मम्मी आहे, काकी आहे. कागद टाकायचा आपला आता पूर्ण, कारण वरती पुन्हा एक धरण बांधलं गेलं, त्याच्यामुळे आपल्याला आता पाणी पूर्ण येत नाही आणि दाढ पूर्ण आपल्याला सुकी काढावी लागते. या पाटाने पाणीच जात नाही, असं आलं सर्व काय. आता बघूया पहिला ते हे धरण पूर्ण बांधून घेऊया. बघा अण्णा बघा काय करते. माती वगैरे टाकून पूर्ण आपल्याला बसवावं लागणार आहे तो कागद, तेव्हा कुठेतरी पाणी आतमध्ये जाईल. आता पाणी जायला लागलं आहे बघा, थोडं 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 थोडं. पाणी आपल्याला भरपूर पाहिजे, कारण गाडीमध्ये अजिबात पाणी नाही. तिथे मोठा घल आहे ते बघा, आता ते चेपताय तिथे पूर्ण मोठा घल आहे, त्याच्यामुळे हे पाणी आहे ना, हे पाणी जास्त जात आहे बघा खाली. आता कागद टाकल्यानंतर आता बघूया पाणी किती येतं ते. इथं बोलली, हा इथं, हा तू तिथनं भरून दे, मी इथनं इथं देतो. हा काय ग, चप्पल नाही घालून आलेलीस तू? अरे बापरे, काय रे, पाण्याने खूप वैताग दिला, आणि त्याच्यात पाऊस गेलाय, त्याच्यामुळे अजूनच प्रॉब्लेम होतो सुरू. मम्मी बाबा काय करते, मम्मी थोडं 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 चपत जास्त पाणी येऊन दे. होय गमेल भरून देऊन दे. काकी गमेल भरते आपल्याला. आता इथून इकडे घमेल भरून द्यायचे, तर मग चला पटापट पुढे पहिले आपण घमेल भरून देऊया. तेव्हा कायच काकीकडे आता पाय वगैरे, मम्मी पण तिकडे पाय वगैरे धुते. अंदान तिकडे खाली गेलाय तो बघा, आणि आपलं धरण झालं आहे ॲक्च्युअलमध्ये. धरून आहे बघा, धरण झालं आहे. थोडीफार इथली माती आपण दिली तिकडे, आणि आता पाणी आता बऱ्यापैकी यायला लागलं आहे बघा. पाणी बऱ्यापैकी खाली जात आहे. आता काय होतं की मलीमध्ये पाणी सोडलं की पाणीच आटत होतं, पाणीच जायचं नव्हतं पुढे. आणि खाली दाढ खूप लांब आहे ना आपली, म्हणजे खालच्या मलीमध्ये आपली दाढ आहे, त्याच्यामुळे पाणी नाही जात होतं. तर बोललो की आता एकदम मोठाच काय ते एकदाच काय ते करून घेऊया. आणि एकदाच आपण करून घेतलं आहे, कागद वगैरे टाकून, त्याच्यावरती माती वगैरे टाकून, पुन्हा चवळीची पानं कापून धरण आपण पकडून घेतलं आहे. आणि आता पाणी मस्तपैकी जायला लागलं आहे बघा. हा हा चल, तर बघा आता पाणी बघा कसं आता आहे. आता पाणी एकदम जोरात येतं आहे. आता पाण्याचं टेन्शन येणार बहुतेक, टेन्शन आलं तर उद्या येईल. कारण विषय काय होणार आहे माहिती आहे का, की उद्या पाणी बहुतेक अटेल. कारण कसा विषय आहे की आपलं हे आहे ना, उपलढीचं पाणी आहे, त्याच्यामुळे शाळेत थोडंसं पाणी आटलं तर बघूया आधी. उद्या आपल्याला पाणी भेटेल. आपल्या तर लावणी काय जास्त नाही आहे, हे पूर्ण शेत आहे एवढं. आता 2 जोत आहेत म्हटल्यावर होऊन जाईल लगेच. हे बघा आता कुठे टाकताय, तिथं काकी एकदा चेपाय पाहिजे ना, माती टाकाय पाहिजे वरती इथं. अण्णा बघा, अण्णा इकडे एकदम बंद करून टाकतोय पाणी.
तुम्हाला हवं तेवढंच घ्या, तिकडं असं वेस्ट सोडू नका पाणी अजिबात आता. हा पाहिजे तेवढंच घ्यावा. तिथं बंद करून टाका. अण्णा इथं बंद कर पायाच्या इथं. अण्णा कसला ऐकतोय, अण्णा पुढेच जातोय. आता पाणी मजबूत जाईल. पाणीच आटलं तर आणि तुम्ही म्हणता खाली पाणी नाही येत आहे, खाली पाणी नाही येत आहे, तर पाणी कसं येईल वरती? तेव्हाच आता पाणी मजबूत आलं. आता सगळं शेत भरेल. हा त्यांना काय हाय पाणी, हा काय जाता एवढं त्यांना पाणी बस झालं. चला हे बघ, ह्या पाटामार्फत आपल्याला पाणी घेऊन जायचं आहे, तिथून खाली त्या मल्यामध्ये, आणि मलीमध्ये गेल्याच्या नंतर मग डायरेक्ट आपल्या शेतामध्ये. हे बघा पाणी आता भरपूर हे झाले आहे बघा. मम्मी इकडे पुन्हा एकदा हारला साफ करते, तिथून मग आपल्याला पाणी असं आहे बघा, इकडे पाणी खाली येत आहे. हे बघा, हा पायात काटा वगैरे घुसायचा. हे बघा आता पाणी मजबूत होत आहे बघा. आता पाणी पटकन जाणार खाली दाढीमध्ये. तिकडे आपली दाढ आहे, ही पण आपलीच आहे, ती पण आपलीच आहे. आपल्याला दोन्ही दाढचे काढून घ्यायचे. तर पहिलं बघूया, एक दाढचा पहिला कंप्लीट होऊन दे, त्याच्यापर्यंत पहिलं पाणी पोचून दे, त्याच्यानंतर मग अरे पडायला होत आहे की काय. हे बघा आता इथून पाणी जाईल, तिथून पण पाणी जाईल, तिथून गेलं तरी पण तिकडे त्यामुळेच जाणार आहे, इथून पण गेलं तरी त्यामुळेच पाणी जाणार आहे. जो उभं केलेला आहे फक्त एकच मले आपली लावून चालले, 10 वाजले आणि फक्त एकच मले लावून चालले. फक्त यामुळेच फक्त 1 तास करून ठेवलेलं आहे, आणि बाकीचा आपला सगळा टाईम गेला तो फक्त धरण पकडणे. आणि धरण पकडून तर नकोच झालेलं आहे. आता बघूया. हे बघा अण्णा कुठे चालला आहे, अण्णा तिकडे कुठेतरी खाली चालला आहे. आता ह्या मल्याचं पाणी इथं आपण पाट काढलेलं आहे, ह्या पाटामार्फत इथे आपल्याला फोडा लागेल. आता इथे फोडून ह्या दाडशातून आपल्याला खाली दाडशामध्ये घेऊन जायचं आहे पाणी. मग झालं. तर बघूया आधी, इथे दाड पण मम्मीने आणून ठेवलेले, बैल पण आहेत हे बघा उभ्यात, थोडंसं विश्रांती त्यांना आपण दिलेले. आणि आता ह्या मुलीची चिखल करून त्या मुलीची चिखल करायचे, असं करून. काय बोलतेस? आता ते आपल्याला ह्या मुलीची पण आपल्याला बांधावरती जो पण आहे तो चिखल घालून घ्यायचा आहे, आणि चिखल घालायच्या नंतर मग खत मारून लावायला सुरुवात करायची. तर मग चला चिखल घालून घेऊया बांधावरती. तर मंडळी हे बघा, इकडे आहे ना काकी आहे, मम्मी आहे आणि सासूबाई आहेत. हे बघा ही मली पूर्ण लावून घेत आहेत, आणि ही मली पूर्ण लावून झाल्याच्या नंतर हे बघा अण्णा इकडे जो हे करतोय, ह्या मलीची एक चिखल करायचे. मग ह्या मलीची चिखल झाल्याच्या नंतर बैल सोडून आपण घरी जायचं आहे, असं आहे. तर ही मली पण म्हणजे झालेलं आहे पूर्ण लावायला, तर असं फक्त कोपरा फक्त बाकी राहिला आहे, तेवढा लावून झाल्याच्या नंतर मग झाला. तो बघा तो बघा काय करतो. ते बैल आहेत ना 2 पाडे नुसते झुजत आहेत. ते बघा हे वाले फक्त झुजत आहेत. त्यांना ॲक्च्युली इकडे घेऊन आला होता तो फक्त गवत वगैरे खायला, पण तो गवत वगैरे कायच खात नाही, फक्त एकमेकासोबत मारामारी बस, तेवढंच फक्त ते करतात. तर हे बघा इकडची मली झाल्याच्या नंतर आपल्याला ही मली लावून घ्यायचे, या मलीची चिखल करून झाल्याच्या नंतर मग बैल आपल्याला सोडायचे, धुवून वगैरे वाडात बांधून टाकायचे, असा विषय. तर मग आजचा व्लॉग आपण इथे सेंड करूया शेतातून मस्तपैकी. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडून शेअर पण करा. तर मग चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.